विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची दुरावस्था सध्या नागरिकांबरोबर भाविकांची करता डोकेदुखी ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता बघू शकतो की हे जे प्रमुख रस्ते आहेत विठ्ठल मंदिराकडे जाणारे जो स्टेशन रोड असेल, भोसले चौक असेल, भक्ती मार्ग असेल, शिवाजी चौक, या प्रत्येक रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। यामुळे भाविकांना खरं तर नाहक त्रास सहन करावा लागत आहे। खरं तर या रस्त्यातून प्रवास करणे म्हणजे एखाद्या संकटाला सामोरे जाण्यासारखं परिस्थिती खरं तर निर्माण झालेली। आपण जर बघितलं तर प्रत्येक रस्त्यावरती खरं तर खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते आहेत अशी परिस्थिती खरं तर इथं झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जे प्रमुख रस्ते आहेत त्या सगळ्याच रस्त्यावर अगदी मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे अपघात देखील होण्याची शक्यता खरं तर वर्तवली जाते। अनेक ठिकाणी अपघात देखील झाले। असेच काही नागरिक आता आपल्याबरोबर त्या रस्त्याने प्रवास करणार आहे। काय सांगता येईल खड्ड्याची काय अवस्था आहे सध्या पंढरपुरातल्या? भरपूर रोड खराब झाले, प्रत्येक ठिकाणचे रस्ते खराब झालेत, खड्डे भरपूर पडलेत। मी 2-3दा पडलोय गाडीवरून बायकोला घेऊन। आमच्या प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे मुजून द्यावेत, नागरिकांचे हाल होत आहेत। भाविक यात्रा भरपूर येते, त्यांचे भरपूर हाल आहेत। सगळ्या रोडला खड्डे झालेले आहेत। त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर काम खड्डे मुजून घेण्यात यावेत। आपण बघितलं असेल की दररोज हजारोच्या संख्येनं भाविक खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाकरता येत असतात। मात्र आपण बघू शकतो हा जो प्रमुख जो रस्ता आहे तो विठ्ठल मंदिराकडे जाणारा, त्या रस्त्यावरती जर आपण बघितलं मोठमोठाले खड्डे पडले आपल्याला पाहायला मिळतात। आणि अशाच खड्ड्यातून भाविकांना आता खरं तर विठ्ठल दर्शनाकरता खरं तर जावं लागत आहे। त्यामुळे भाविकांनी देखील तीव्र संताप व्यक्त केलाय। अनेक वेळा सामाजिक संघटना असतील, पंढरपूरचे नागरिक असतील, यांनी देखील वारंवार खरं तर नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या। मात्र अजूनही खड्डे बुजवण्याचं काम खरं तर हाती घेण्यात आलेलं नाही। त्यामुळे भाविकांबरोबर नागरिकांनी देखील आता तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।